नोकरीसाठी शिक्षण घेतलं, अगदी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, परंतु मनासारखा जॉब मिळाला नाही। अखेर तरुणाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला। कहाणी आहे धाराशिव शहरातील सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स केलेल्या तुषार भोसले यांची। या तरुणाने नोकरीसाठी अनेक संधी या तरुणाला मिळत होत्या, परंतु मनासारखी नोकरी मिळत नसल्याने त्यांनी अनेक नोकऱ्यांना नाकारलं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि धाराशिव शहरातील बार्शी नाका येथे लाकडी तेल घाण्याचा त्यांनी व्यवसाय सुरू केला। आता ते महिन्याकाठी लाखो रुपये कमवत आहेत। आणि महिन्याला साधारणतः आपलं 1.5 ते 2 टनाच्या आसपास विक्री आहे तेलाची। मागणी चांगली आहे। सुरुवातीला 1-2 किलो होतं, आज महिन्याला 1.5 ते 2 टनापर्यंत तेलाला मागणी आहे। लोकांचा रिस्पॉन्स लॉकडाऊनपासून वाढलेला आहे। लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, त्यांना आज प्रत्येक गोष्टीत विचार करून घ्यायला लागले, प्रत्येक गोष्टी चांगल्याच खायला लागल्या। एक महिन्याला उत्पन्न किती मिळतं तुम्हाला? महिन्याकाठी बघा मला 60 ते 65 हजार रुपये राहतात आणि सर्व म्हणजे पगारी वगैरे देऊन 60 ते 65 हजार रुपये राहतात। 2018ला तुषारच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता। त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना लाकडी तेल घाण्याचं तेल खाण्यास सांगितलं होतं। त्यामुळे जुना लाकडी तेलघाणा हा जवळपास नव्हता। त्यासाठी त्यांनी लाकडी तेलघाण्याची अधिक माहिती मिळवली आणि लाकडी तेलघाण्याचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं। त्यांनी धाराशिव शहरात लाकडी तेलघाणा सुरू केला। सुरुवातीला काही कमी प्रमाणात तेलाला मागणी होती, त्यानंतर हळूहळू मागणी वाढत गेली। आता त्यांच्याकडे सूर्यफूल, जवस, शेंगदाणे, तीळ, करडी, मोहरी, खोबरे अशा अनेक प्रकारचे तेल तयार करून दिले जाते। या लाकडी तेल घाण्यामुळे 4 ते 5 मजुरांना रोजगार मिळतोय आणि सर्व खर्च वजा जाता महिन्याकाठी तुषार भोसले यांना 60 ते 65 हजार रुपयांची कमाई होते, अशी माहिती तुषार भोसले यांनी दिली आहे। त्यामुळे नोकरीच्या मागे लागणाऱ्या अनेक तरुणांसाठी व्यवसाय ही एक सुवर्ण संधी देखील ठरू शकते। हेच खरं।